हे गाइज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घरीच आहे, थोडा लेझी डे आहे. आणि तर आजचा विषय असा आहे, इकडे बघू शकता हे आपली घरा पाठीमागं अशी रिकामी जागा आहे आणि ते पडीक पडलेलं आहे. तर त्याच्यावर आपण प्लॅनिंग करत होतो थोडं. तर प्लॅनिंग करत असताना म्हटलं तुमचं थोडे सजेशन घ्यावे, कारण की आता तुम्ही फॅमिलीचा पार्ट आहे, तुम्ही एक फॅमिली आहे. तर नवीन काय तर प्लॅनिंग करत असताना त्यात सजेशन घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर थोडं तुमचं सजेशन घ्यावं म्हटलं. तर तुमचं याच्यावर काय मत आहे हे तुम्ही व्हिडिओ बघून कमेंटमध्ये सांगू शकता. हे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल मोकळी जागा, ती आपली शेतजमीन आहे घरा पाठीमागची, जे की फ्रॉम लास्ट 4-5 इयर्स पासून ते पडीक आहे. बिकॉज ऑफ वॉटर शॉर्टेज, म्हणजे इथं पाण्याची कमतरता भरपूर होती, त्यामुळे हे आपण इथं शेतजमीन पडीक ठेवलेली आहे. तुम्ही समोर बघू शकता ही आपली पडीक जागा आहे, जे की आधी शेतजमीन होती, ती आता पाणी शॉर्टेज असल्यामुळं आपण ते पडीक ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आधी आपल्या लिंबोणीची बाग होती, जे की आपण इथं बघू शकता हे तुकडा असेल त्याच्यावरचं आणि त्याच्यावरचं असं 3 तुकड्यामध्ये लिंबोणीची बाग केली होती. पण 2011मध्ये जे दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये ही आपली बाग जळून गेली, कारण की पाणी पिण्यासाठी मिळणं मुश्किल होतं. तर आपण हे शेतीला देऊ शकत नव्हतो, त्यामुळे जी आपली बाग होती ती जळून गेली. कारण की दुष्काळ साधारणतः 2011-12-13च्या दरम्यान खूप कमी पाऊस पडला, आणि जे आपलं इथं पाण्याचं आपण वापरतो बोर विहीर, त्यांना खूप पाणी कमी होतं, म्हणजे पिण्यासाठी आपल्याला ते पुरत नव्हतं, त्यामुळे आपण बागाला देऊ शकत नव्हतो. त्यावेळेस ही बाग जळून गेली. आणि समोर तिथं एक झाड आपलं आहे लिंबाचं राहिलेलं आहे, ते आपण घरी खाण्यासाठी आता वापरतोय. तर काही इथं पाण्याचं सोर्सेस म्हटलं तर विहीर आहे, बोर आहे, याच्यावरतीच आपण फक्त पाणी शेतीला देऊ शकतो, कारण की इथून कॅनल गेलेलं नाही ना, नदी कोणती आहे. इथं फक्त पावसाच्या पाण्यावर जे आपण जमिनीमध्ये पाणी मुरतं त्याच्यातून आपण बोरवेल किंवा विहिरीतून ते उपसून शेतीला देतो. तर इकडे बघू शकता ही सर्व पाईपलाईन आपण रेडी आहे. पण लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी गुगलवरती सर्च केलं, तर गुगलवरती आपल्याला मिळालं की टीकवूड असेल, बांबूचं झाड असेल, त्यानंतर सागवानाची झाडं असतील, कडुलिंबाची झाडं असतील, असे बऱ्याच प्रकारचे त्याने आपल्याला सजेस्ट केले. तर त्याच्यातला आपण विचार करतोय कोणतं लावायचं ते. तर ते विचार करत असताना तुमचं सजेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही फॅमिलीचा पार्ट आहेत आपल्या, तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि इकडं बघू शकता ही जमीन आपली चुनखड टाईप आहे, थोडी पांढरी आहे, जी की आपल्या शेतातली एकदम काळी जमीन आहे तसं नाही आहे. इथं मुरमाड आहे, थोडी चुनखडी टाईप पांढरी आहे अशी जमीन. आणि पाण्याचं प्रमाण इथं बघायला गेलं तर आपण इथं सर्व पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आपलं इथलं, कारण की आपल्या शेतामध्ये आपण नदीवरून बाकी पाईपलाईन आणलेलं आहे, त्यामुळे तिथं आपल्याला पाण्याची कमी नाही. तर थोडं बघायला गेलं तर पाण्याचं शॉर्टेज आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याचं शॉर्टेज असतं, त्यामुळं त्याचा विचार करून आपल्याला झाडं लावायची आहेत. साधारणतः बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारात आपली जमीन आहे, जे की आता झाडं उगवून आलेले आहेत पडीक असल्यामुळं, आणि ते झाडं आपण काढून घेऊन नंतर हे जमीन नीट करणार आहे. तर हे बघू शकता समोर इकडं आपलं 3 तुकडे आहेत इथं आपल्या घरामागं. तर त्याच्यामागे इथं तूर लावलेलं आहे आपण, हे तुम्हाला दिसत असेल, जे की आता हार्वेस्टला येईल 1-1.5 महिन्यामध्ये, आणि त्याला पाणी द्यायचं काम सुरू आहे. यावर्षी पडलेल्या मुबलक पावसामुळे आपल्याला इथं बोरवेल जे आहेत त्यांना पाणी भरपूर आहे, आणि ते वर्षभर टिकेल असं आपल्याला आशा आहे. आणि पुढच्या वर्षी पण चांगला पाऊस पडेल हे आपण आशा होप करूया. तर याच्या म्हणजे निसर्गाने दाखवलेल्या कृपादृष्टीमुळे यावर्षी पाणी भरपूर आहे. तर त्याच्यामुळे आपण इथं प्लॅनिंग करतोय जे लॉंग टर्ममध्ये आपल्याला उत्पन्न मिळवून देऊ शकतील, कारण की शॉर्ट टर्ममध्ये पाहिजे असेल तर आपल्याला पाणी भरपूर लागतं. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये आपण कमी पाण्यावर कोणती झाडं लावू शकतो विचार करतोय. आणि तुम्हाला इथं दिसत असतील हे खड्डा दिसत असेल, इकडे खड्डे दिसत असतील, इकडे खड्डे दिसत असतील. तर इथं आपली आधी लिंबोणीची बाग होती, जे की आपण उत्पन्न घेत होतो, पण नंतर पडलेल्या दुष्काळामुळं पाण्याच्या दुर्भिक्षामुळं ते आपली बाग जळून गेली, त्यामुळं इथं कोणतंच उत्पन्न घेतलं नाही. तेव्हापासून ही जमीन पडीक आहे. हे बघू शकता तुम्ही हे लिंबोणीचं झाड आहे आपलं, जे आपल्या इकडे बाग होती त्या बागेमधलं एक झाड राहिलेलं आहे. अशी 2-3 झाडं ठेवली होती, त्यातले एक झाडे बघू शकता जळून गेले, आणि हे जे आहे ते पण जळण्याच्या मार्गावर आहे, पण सध्या फळ देतं आपल्याला. तर इथं बघायला गेलं तर पाणी भरपूर प्रमाणात नाही आहे, पण आपण थोडं पाणी देऊन पावसाळ्यापर्यंत, उन्हाळ्याचा जो पिरियड असतो तोपर्यंत आपण झाडं जगवू शकतो. त्यानंतर पाऊस आला तर ते पावसावरती येतात.
पण बघायला गेलं एक ऑप्शन म्हणून आपण काय बघतोय, घरी खाण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या फळझाडे लावायची बघतोय. म्हणजे एका फळाची 2 झाडं, म्हणजे असे प्रत्येक फळाची 2-3 झाडं लावून, हे बघू शकता हे जे आपलं अर्धा तुकडा आहे इकडं त्या भागात आपण फळझाडं लावायचा विचार करतोय. तर हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे. तसंच दुसरं ऑप्शन बघायला गेलं तर टिकवूड असेल. टिकवूड हे कशासाठी वापरतात तर फर्निचर करण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर जसं लाकूड असेल, जहाज बनवण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं, त्याबरोबर सागवानाचं झाड असेल, कडुलिंबाचं झाड असेल, त्यानंतर बघायला गेलं तर आपलं बांबूचे झाड असतील, हे आपल्याकडे ऑप्शन आहेत. तर ह्या ऑप्शनमधलं आपल्याला एक चूज करायचं आहे. तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सजेस्ट करू शकता तुमचं काय म्हणणं असेल, तुम्हाला एक्स्ट्रा काय माहिती असेल जे की कमी पाण्यावर घेतलं जातं त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर हे बघू शकताय असा नजारा आहे. झाडं वाढल्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. तर हे आपण झाडं काढून टाकू शकतो जे आपल्याला शेत जमिनीमध्ये आलेत, कारण की सर्व झाडं काढून पण काय उपयोग नाही. जे बांधावरचे झाडं आहेत ते आपण तसंच ठेवणार आहे, कारण की झाडाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. आणि इथं पावसाळ्यामध्ये आपण झाडं पण लावलेली आहेत भरपूर. तर इथली जी मधली झाडं आहेत ते आपण काढून घेऊन हे शेतजमीन आपली नीट करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग जे आपले लिंबुणीसाठी खड्डे घेतलेले हे बघू शकताय. इथं एक आपण लिंबुणीचं रोप लावलेलं आहे. अशा प्रकारे मोठे खड्डे घेऊन ह्याच्यामध्ये आपण काळी माती भरली होती आणि त्यानंतर मग इथं लिंबुणी लावली होती. तर असेच हे खड्डे आहेत ते फक्त आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि त्यात खड्डे घेऊन त्यात नवीन रोपं लावायचे आहेत. गेलं तर इथं आंब्याचं झाड आहे, आपलं जांभळीचं झाड आहे, इथं दुसरं आंब्याचं झाड आहे आणि हे सीताफळाचे झाड जे नॅचरली आलेले आहेत, त्याला काय आपण लावलेलं नाही, जे बिया पडून पक्षाच्या विष्ठेनं आलेले आहेत त्याचे जगलेले आहेत इथं बघू शकता. आणि सीताफळाला असंही जास्त पाणी लागत नाही त्यामुळे ते टिकून आहेत. पण हे आंब्याचं असेल, जांभळीचं असेल आणि ते दुसरं आंब्याचं असेल, त्याला आपण कंटिन्युअसली आठवड्यातनं 2दा पाणी देतो. आणि ते बघू शकता इथं त्याला त्याच्या आळ्यामध्ये पाणी चालू असतं. तर जसे आपण बोरची मोटर चालू करेल तसं ॲटोमॅटिकली त्या झाडांना पाणी पडतं. तर गाईज हे आपल्या बघू शकता पाठीमागे टेकलेलं लिंबाचं झाड आहे आणि ह्याचा पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे. हे पण आपण लिंबोणीचं झाड कडुलिंबाचं झाड वापरू शकतो, कारण की कडुलिंबाला पण औषधी वनस्पतीमध्ये गणलं जातं आणि ह्याची पण मागणी खूप आहे. तर हे पण आपण लावण्याचा विचार करत आहे. आणि हा विचार का आला माझ्या मनामध्ये, कारण मी कॉलेजला शिकत असताना असं बऱ्याच ठिकाणी कॉलेजला जात असताना मी सागवानाची झाडं बघायचो, जे की अर्ध्या 1 एकरामध्ये लावलेले असायचे, जेथे की पाण्याचं दुर्भिक्ष होतं. तिथं हे झाडं लावलेली असायची. तर विचार आला की मग आपण आपली जमीन का पडीक ठेवायची, तिथं पण आपण लॉंग टर्ममध्ये काय लावू शकतो हा विचार केला पाहिजे. तर आता आपण गावाकडे असल्यामुळे हा विचार करतोय आणि साधारणतः मग आपण पुढच्या 5-10 वर्षामध्ये ह्याचं पीक घेऊ शकू असं आपण झाडं लावायचे आहेत, कारण की त्याला पाणी कमी लागलं पाहिजे. आणि जास्त पाणी लागत असेल तर काही उपयोग नाही, कारण की आपल्या इथं तुम्ही बघताय आत्ताच्या क्लिपमध्ये बघितलं असेल पाण्याची शॉर्टेज आहे आणि फक्त पाण्याचे स्रोत आपल्याला आहेत ते फक्त बोरवेल असेल, विहीर असेल हेच आपण फक्त वापरतो. त्यासाठी आपल्याला कमी पाण्यावरती कोणतं पीक येईल हे बघायचं आहे. तर गाईज हे जे आता आपण शेत जमीन बघताय तुम्ही ते टोटली पडीक आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला 1 रुपयाचं पण उत्पन्न येत नाही. मग असं पडीक ठेवणं काही चांगलं नाही, कारण की उत्पन्नाचे अनेक सोर्स आपण निर्माण केले पाहिजेत. एका सोर्सवरती कधीच थांबून चालत नाही, कारण की त्या सोर्सने उत्पन्न निघालं नाही तर आपलं म्हणजे नाही का आर्थिक स्थिती ढासळू शकते. त्यासाठी उत्पन्नाचा अनेक मार्ग आपण ओपन केले पाहिजे. त्यासाठी हे आपण लॉंग टर्मसाठी का होईना पण हे उत्पन्नाचं साधन म्हणून ह्याच्याकडे बघतो आपण. तर नक्कीच आता ह्याच्या 1-2 महिन्यामध्ये आपण हे रान नीट करून ह्याच्यामध्ये जे आपण आता झाडं निवडणार आहे ते झाडांची रोपं आणून लागवड करून घेणार आहे. आणि पाण्याची तर सोय यांना आहे, फक्त आपल्याला की थोडंफार सबलाईन टाकून मध्ये त्यांना ड्रिपची व्यवस्था करावी लागेल, कारण की जी आपली लिंबुणीची पाण्याची व्यवस्था होती ती आता खूप खराब झालेली आहे, कारण की साधारणतः 10 वर्ष झाले असतील आता त्यांना लिंबुणीची बाग खराब होऊन आपली. त्यामुळं जे त्यांचं पाण्याचं आपण प्लॅनिंग केलं होतं ते थोडंसं आपल्याला व्यवस्थित करून हे झाडं लावून घ्यायची आहेत आपल्याला. समोर बघू शकता आपलं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे. आणि तुम्हाला खरंच काही आयडिया असेल तुम्हाला की कमी पाण्यावरती आपण कोणतं पीक घेऊ शकतो आणि दुसरं काही करू शकतो तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.